समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी। चला मंदिर समाधी मंदिर 20 रुपये सीट। नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर म्हणजे अक्कलकोटमध्ये आलेलो आहे। तर आता मी चाललेलो आहे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। सकाळचे मस्तपैकी 7 वाजले, 6:30 वाजले। तर आता आपण दर्शनासाठी पाहायला भेटेल इकडे। आणि इकडे चहाची स्टॉलची दुकान आपल्याला पाहायला भेटेल। मेंदूवडा, चहा, पहिले चहा बघायचं। चहा पितो मस्तपैकी। चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही असं। कांदा पोहे, समोसे आणि इकडे ती मठाची लाईन आहे, ती स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्याची लाईन आहे। दर्शनासाठी स्वामी समर्थांच्या लाईन एवढी मोठी नाही होती। तुम्हा भेटायाची गोडी नाव घेईन आवडी, उभी चैतन्याची गुढी। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या आपण गाभाऱ्याच्या इथपर्यंत आलो। छानपैकी आपल्याला ही आपल्याला स्वामी समर्थांचा आपल्याला पुढे गाभारा आपल्याला चालू। छान पद्धतीने पुढे आहे ते मंदिर आहे। पुढे आपल्याला फोटो घेण्यास सक्त मनाई असं आपण ते कॅमेरा घेऊन जातो। लोक पुढे तो कॅमेरा दिसतो आपल्याला, टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला भेटते ते हे बघा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे तिसरे अवतार। पंजाब राज्यामधील चिली या गावामध्ये मनुष्यरूप धारण केल्यानंतर स्वामींनी कंदलीवनात जाऊन स्वामींनी 300 वर्ष तप केला। 300 वर्ष तप केल्यानंतर त्यांच्या अंगावरती वारुळ निर्माण झाले। त्याच काळात एका लाकूडतोड्याने झाडे तोडत असताना कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला। त्यामुळे स्वामींची तपश्चर्या भंग झाली व स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले। पहिले त्यांनी काशी, त्यानंतर कलकत्त्याच्या काळी मातेच्या दर्शनासाठी गेले। त्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर फिरत राहिले। त्यानंतर केदारनाथ, गिरनार पर्वतावरती जाऊन आले। स्वामींनी दत्तगुरूंचे प्रत्येक स्थान फिरून ते गोदावरीच्या किनाऱ्यावरती आले। त्यानंतर 1844 साली मंगलवेढ्यास आले। मंगलवेढ्यास 12 वर्षे राहिल्यानंतर 1857 साली श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आले। अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्षे म्हणजेच समाधी कालापर्यंत होते। याच वटवृक्षाखाली स्वामींनी नेहमी बसायचे। स्वामींनी त्यांच्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती याच वटवृक्षाखाली केली होती। श्री स्वामी समर्थ। आता मस्तपैकी कंदीपेठाचाच प्रकार आहे। इकडे कंदीपेठ 100 रुपयामध्ये घेतले, पाव किलो ना, मिक्स देऊया 100 रुपये पाव। बघूया धारवडी पेठा, धारवडी पेठा 100 रुपये, कमी नाही काय? मस्तपैकी श्री स्वामी समर्थ दरवाजावरती पाठीशी लावू शकतो। स्वामींचे फोटो आपल्याला पाहायला भेटत भरपूर असे, खूप छान आहे। हे पण मस्त आहेत ना, आपल्याला फोटो पाहायला भेटत स्वामींचे। तो हे पण मस्त आहेत ना असे। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि 2 छान असे मावळे आपल्याला पाहायला भेटतात। छान हे केलेलं आहे बघा, कारंजी वगैरे उडत असणार इकडे बघा। आता सध्या तर चालू नाही केलं। सोफा बघा मस्तपैकी असं छान देखावा केला ना त्या। शमी विघ्नेश्वर गणेश मंदिर, छान अशी माहिती बघ नाही तिथे, म्हणजे याच्यात माहिती दिलेली आहे अशी। मयुरेश्वर हे गणपती स्वयंभू मूर्ती। श्री तुळजाभवानी माता मंदिर आपल्या मंदिरामध्ये जाऊया। तुळशीचं वृंदावन छान असं, वाव छानपैकी मस्त नवीन मंदिर बनवलं असं, नवीन मंदिर बनवलं। मंदिराच्या परिसरातले आपल्याला दीपज्योत 2 पाहायला भेटतात। मंदिराच्या समोर बघा, इकडे एक आहे आणि ही एक आहे।
इथे दिलेले आहे श्री स्वामी समर्थ वाटिका व बाल उद्यान सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत असतं सकाळी आणि संध्याकाळी 9 आपले 5 ते 9 वाजेपर्यंत. हा गार्डन आहे छान असा. जिराफ बघा ना केवढा लहान मुलांना बघण्यासाठी छान आहे बघा. देखावे कसं छान केलेले आहेत. दर्शन घेऊन झालेलं आहे. नाश्ता पण छान मस्त केलेला आहे. तर आता आपण चालू समाधी मठाकडे चाललेलं आहे. इकडे रिक्षा पण आहेत. ओके रिक्षामधून जायचं आपल्याला. चला मंदिर समाधी मंदिर 20 रुपये सीट. किती जण आले 20 रुपये सीट. हां चला या लवकर. हां चालेल या 20 रुपये सीट. तिकडून बसा इकडे बस स्टँड तिथे मागे. चला 4 सीटा झाल्यात आपल्या. हां ते बोलावलं. हार छान विणले ना मस्त. हार कसं आहे हे 400 रुपयाचा हार आहे. 400 रुपये हार. आणि हा इकडे गुलाबाचा आहे ना गुलाबाचा आहे ते पण 400 ला. 400 रुपये हार. 60 रुपये ओटी आहे इकडे मस्त छान अशी बघा. ठीक आहे आम्ही बॅगा ठेवल्या आतमध्ये. चाललो आता आम्ही मंदिराकडे. श्री स्वामी समर्थाच्या आपण समाधी मंदिराकडे आलेलो आहोत. नाही चला ठीक. इकडे पण लाईन आहे खूप अशी. मंदिर बघा खूप छान असं मंदिर आपल्याला पाहायला भेटते. लाईन आहे बापरे भली मोठी लाईन आहे. देखील स्वामींच्या आपण समाधी मठामध्ये आपण आलेलो. हे समाधी मठ आपल्याला पाहायला भेटते. तिथे अभिषेक पण केला जातो. छान असा मठ आपल्याला गर्दी पण खूप आहे अशी पाहायला भेटते. समाधी मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि इकडे छान छान फोटो बघा ना किती मस्त लावलेलो. इकडे अभिषेक चाललाय स्वामींचं. छान असं आहे बघा. अभिषेक आहे ना स्वामींचं मस्त खूप छान असं. इकडे खूप सारे असे आहेत भक्त. आतमध्ये जाऊया आपण. चल प्रवेश द्वारामधून आतमध्ये. विहिरीचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये ते पाणी नंतर केलं मंडळी. आपण आता ना श्री स्वामी समर्थांच्या ना मठाचं पण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे असं. आणि आता श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराचं पण दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आणि आता आपण निघालो आहोत ना गाणगापूरला निघालो आहोत. तर बघूया आपल्याला काय बस भेटते का इथून. बसला आपण डेपोला आलेलो आहे इथे. म्हणजे आता डेपोतून बस भेटते का गाणगापूरला जाण्यासाठी. गाणगापूरला बघा बस बघा बापरे फुल भरले पाहिजे. काय पाठी तर बघाल तर बापरे पॅक झाले पूर्ण. किती वाजताचा प्रवास आहे काका?
2 तास 2 तासाचा गाणगापूर प्रवास आहे. 2 ते 2.5 तास. 2 ते 2.5 ट्रॅफिक लागली तर मग वाटत आलं 3 तास. अजून लोक येत आहेत. हे बघा लोक अजून येत आहेत बघा. एकमेकांना चेहरा टाईप नसते रे बाबा. कुठे बसणार हो आता दरवाजे तरी लागू द्या. तुम्हाला जागा द्यायचं. दरवाजे तरी लागू द्या. इथे झाले लाईटीची भांडणं झाले पण भाषा काय समजत नाही आपल्याला. मंडळी आम्ही गाणगापूरला उतरलो. 2.5 तासाचा प्रवास एस टीमधला करून खूप कंटाळा त्या एस टीमध्ये. तर आता पोचलो आहे गाणगापूरला. म्हणजे अक्कलकोट ते गाणगापूर असा 2.5 तासाचा प्रवास बसने केला आम्ही आता. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. आपण आलो त्या मंदिरामध्ये आणि ते चप्पल आपण काढलेत आणि आतमध्ये आपण आता एंट्री केलेली आहे. अरे बाई माकड आहे ते उड्या मारते साखळून मारलेलं आहे. हे मंदिर आपल्याला पाहायला भेटते. इकडे आरती झाली आहे पण लेट झालो आपण थोडं. 12ची आरती असते असं काहीतरी. मंदिर बघा किती छान आहे असं मंदिर. बघूया आतमध्ये. इथे आपण आलो संगमावरती 2 नद्यांचं असं मिलन होत असतं. संगम त्याला असं संगम बोललं जातं. इथे आपण पाय धुया तिथे आंघोळ बिंघोळ केली जाते. नंतर मग दर्शन करायला जातात आतमध्ये मंदिरामध्ये. पाणी बघा कुठपर्यंत ते इथपर्यंत पाणी येतं. वाळू इकडे आहे. सर्व भक्त मंडळी बघा इकडे कसं पाय बी धुतात हातपाय बिपाय धुतात. आंघोळ कोण कोण करतंय असं. चला जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये. आतमध्ये आज काय लाईन एवढी नाही. महाप्रसाद पण भेटेल आपल्याला. देणगी कक्ष इथे पुढे आहे. देणगी कक्ष. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. घंटा केवढा मोठा आहे. वा एवढा घंटा मोठा आहे बघा. चला आपण इथपर्यंत पण मोबाईल घेऊन जाणार आहोत. आपला कॅमेरा इथपर्यंत घेऊन जाणार. बाहेर काय आता मध्ये काय परमिशन नाही आणि इथपर्यंतच आपला कॅमेरा. त्याच्या पुढे अलाउड नसल्यामुळे आपण कॅमेरा बंद करतो आता. औदुंबरचे ते आपण आलेलो आहोत आणि छान पद्धतीने पारायण वाचन पण चालू आहे इकडे. श्री सद्गुरू चरित्र हे बघा पारायण चालू आहे इकडे. पारायण आणि औदुंबर आपल्याला पुढे पाहायला भेटतं. त्याला प्रदक्षिणा घालायला लागते अशी. बाहेर जाण्याचा मार्ग आतमध्ये पण येण्याचं असं. उंबराचं झाड आहे आतमध्ये असं उंबर. पिंपळ पण आहे. बघू छान असं. इकडे बघा कसं पेटवलेलं घोडागाडीने. दादा किती आहे हो सीटचे. 20 रुपये. 2 जण जातात. 2 बसू शकतो ना. गाडीने सफारी करतो आपण मस्त छान अशी घोडागाडीने. फर्स्ट टाइम बसला असेल ना. पहिल्यांदाच बसते. रिक्षा सोडून दिली. याचे पण 20-20 रुपयेच आहेत. चला 2 सीट कम्फर्टेबल आहेत. अरे वा टाकाव चलो मस्त एक नंबर घोडागाडी. संभल के जाओ. पहिली बार बैठ रहा है. नाही कुठे नाही. हां ज्या भीती वाटते असं पण फर्स्ट टाइम बसल्यानंतर बरं वाटतं ना. छान वाटतं ना. एकदम स्मूथली असं. हे पुढे पण बसू शकतो इकडे. आणि आगे भी बैठ सकता है ना. नहीं जान दे नहीं ऐसे बोला मैं. हाँ ठीक है ओके. नाही आपण आता दुसऱ्या राज्यामध्ये आहोत. ॲक्च्युली आपण हे कुठला राज्य. कर्नाटक राज्यात. हां कर्नाटक राज्यामध्ये आहोत. महाराष्ट्र राज्यामधून आपण कर्नाटक राज्यामध्ये गेलेलो आहोत. गाणगापूरमधले हे श्री दत्त मंदिर आपल्याला पाहायला भेटते. दत्ताचं मंदिर. जाऊया आतमध्ये आपण दत्ताचं दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या आपण परिसरामध्ये होता. लाईन बघा कधी भली मोठी अशी लाईन आपल्याला पाहायला भेटते दर्शनाची. पुढे द्या आपल्याला.
किती वाजले आता? 3 वाजले. 3 वाजले आणि 3 वाजता आपण लाईनला लागलेलो आहे. 3 वाजताच लाईनचं म्हणजे दरवाजा दर्शनाचं ओपन होतं ते रात्री 7:30 पर्यंत असतं. 3 ते 7:30 तर छान पद्धतीने दिसतं आहे. आणि इकडे स्टॉलची दुकानं अशी लागली पाहायला भेटते. ही दत्तांच्या दर्शनाची लाईन बघा मोठी लाईन आहे. नंबर हळूहळू जवळ येते असं आपल्याला पाहायला भेटते. तरी दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट दे. तलावाचा घेरा आपला झालेला आहे पूर्ण कंप्लीट. आता आपण खाली चाललो आहोत दर्शनासाठी. उतरलो आहोत 2 ते 2.5 तासानंतर आपण आलेलो आहोत खालती. चला अशी श्री दत्तांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. ॲक्च्युली फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नसल्यामुळे फोटो काढलेले आहेत. ते बघा इकडे सर्व भाविक आले पाठीकडे आले. मुखदर्शनाची आपल्याला लाईन पाहायला भेटते. इकडे ती दत्त मठ आपल्याला पाहायला भेटते. हे आजूबाजून तिकडून लाईन आम्ही घेतली होती. इकडून डायरेक्टली आतमध्ये जायचं बघा. हे लोक येतात इकडून आणि डायरेक्ट मुखदर्शनाची लाईन. तर म्हणजे आपण अक्कलकोट आणि गाणगापूर म्हणजे स्वामींचं आणि दत्तगुरूंचे दर्शन आपण छान पद्धतीने घेतलेलं आहे. आणि आपण हा दर्शनाचा व्हिडिओ ना आपण इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणजे बाय, धन्यवाद.